तुम्हाला आता थोडं ऑफ द हा विषय माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी प्रकरण लावून पकडलं. आम्ही 2016-17 एक याचिका दाखल केली होती की जे कारखाने कवडीमोल किमतीला विकले, आणि ह्याची संपूर्ण फाईल घेऊन शेट्टी साहेब फडणवीस साहेबांकडे गेले होते. मी होतो तिथे. सुरुवातीला हे घटपक्ष होते ना एकमेकांचे, त्यावेळेस आपण हे सगळं भ्रष्टाचार बाहेर काढू, याच्यावर कारवाई करू, हे सगळे कारखाने ताब्यात घेऊ वगैरे वगैरे खरंच आश्वासन दिलं होतं त्यांनी. नंतर मात्र त्यांनी सरळ सांगितलं की मी ह्याच्यात काही करू शकत नाही, माझे हात बांधलेले आहेत. हे स्वतः फडणवीस साहेबांचं वाक्य होतं, माझे हात बांधलेले म्हणे, मी काही करू शकत नाही. आता कसे बांधले, काय बांधले, म्हणजे ह्या कसं आहे, ह्या गोष्टी फार दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा सहकार लुटला गेला आहे सगळा, ओरबाडून खाल्ला हा सहकार. आणि ह्याच्यात लोक पण दोषी आहे, शेतकरी पण दोषी आहे. ह्या शेतकऱ्यांचं कसं झालं, आपल्याला काय मिळतंय, आपल्या खिशात काय येतंय हे बघून, त्यामुळं